गोजेर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार। तर आज आपण गावाकडच्या पद्धतीमध्ये मस्तपैकी व्हेज मंचुरियन पाहणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर इथे पाहू शकता आपण कोबी हा किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेला आहे आणि बारीक किसून घेतलेला आहे, जेणेकरून आपले मंचुरियन व्यवस्थित बॉल्स होतील। तर अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी किसून घेतलेला आहे। ढोबळी मिरची, बीन्स म्हणजे घेवडा, गाजर, कांद्याची पात, लसणाची पात आणि कांद्याची पात घेतलेली आहे। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे, आपल्याला व्हेज मंचुरियन बनवायचे आहेत। आता या कोबीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। तो कोबीला आधीच पाणी असतं, कोबीमध्ये आधीच एक ओलावा असतो आणि मीठ टाकल्याच्या नंतर कोबी छानपैकी मऊ होईल आणि आपल्याला एक अंदाज येईल, इतर मसाले किंवा इतर पदार्थ आपल्याला जे टाकायचे आहेत त्याचा एक अंदाज येतो आपल्याला, त्याच्यामुळे मीठ आधीच टाकून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा सगळ्या आपण तयारी करून घेतली की मंचुरियन करायला जास्तीचा वेळ लागत नाही। तर पाहू शकता यामध्ये पाणी सुटलं गेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीमध्ये पाणी सुटलं जातं। कोबीमध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नाही। मसाले वापरूया। तर इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, जास्त नाही घालायचा, थोडासा। इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडासा रेड चिली सॉस। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार आपण थोड्याशा भाज्या वापरणार आहोत। तर मी थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे, थोडीशी ढोबळी टाकणार आहे, थोडासा घेवडा बीन्स, थोडेसे गाजर, थोडीशी लसणाची पात। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मैदा टाकायचा आहे, एकदम टाकायचा नाही आहे, जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत। इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, मक्याचं पीठ। आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया। तर पाहू शकता आपलं पीठ येथे मस्तपैकी तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीमध्ये पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर वाढवलेलं होतं, तर पाहू शकता मी घेतलं होतं त्यापैकी एवढं कॉर्नफ्लॉवर शिल्लक आहे आणि एवढा मैदा शिल्लक आहे। तर अशा प्रमाणामध्ये आपण मस्तपैकी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि जास्त वेळ हे पीठ ठेवायचं नाही, कारण का हे पीठ जर या पिठाला पाणी सुटू शकतं आणि त्याच्यामुळे आपले मंचुरियन व्यवस्थित होऊ शकत नाही आणि नंतर मग आपल्याला जर जास्त पातळ वाटलं तर मग आपण त्यामध्ये मैदा घालतो, कॉर्नफ्लॉवर घालतो, मग ते जास्तीचं पीठ वाढत चालतं आणि मग चव देखील व्यवस्थित लागत नाही। तर अशा पद्धतीमध्ये आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपण कढई देखील ठेवलेली आहे चुलीवरती। आता हे सगळे जे बॉल्स आहेत, जे गोळे आहेत, ते आपण तळून घेऊया आणि जसं आपण भजी करतो तसंच सावकाश हे गोळे तळायचे आहेत किंवा हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतून व्यवस्थित मऊसूत शिजले जातात आणि वरून छानपैकी कुरकुरीत होतात। तर थोड्याशा मोठ्या आचेवरती कमी जास्त करून हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छानपैकी शिजले जातात आणि कुरकुरीतपणा येतो त्याला। आता सगळीकडून आपण व्यवस्थित तळून घेऊया आणि थोड्या वेळ तेलामध्ये ठेवले की नंतर पाहू शकता मस्तपैकी गोल गरगरीत असे आपले मंचुरियन तळले जातात। तर एकसारखे आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत। तर पाहू शकता आपले मंचुरियन मस्तपैकी तळून घेतलेले आहेत आपण आणि जास्त कुरकुरीत होण्यासाठी अजून पुढे एक टिप्स आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर अशा पद्धतीमध्ये थोडेसे कच्चे सरस आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे। तर असे बॉल्स करून ठेवले आहेत, त्याच्यामुळे पटकन आपल्याला सोडता येतात कढईमध्ये। तर एकाच वेळेस जेवढे बसतील, आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आपण जास्ती सोडणार आहोत, कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे सोडणार आहोत।
आणि चवीला देखील खूप छान झालेले आहेत. तर मीठ मसाला व्यवस्थित आहे आणि मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत. पाहू शकता. तर अशा पद्धतीमध्ये कुरकुरीत करून घ्यायचे. आणि दुसरी आपण मोठी कढई घेतलेली आहे ती इथे ठेवूया. तर या कढईमध्ये आपण थोडंसं आता तेल टाकून घेऊया. हे तळणीचंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. मध्ये आपण थोड्याशा भाज्या टाकूया. थोडीशी कांद्याची पात जास्त वापरते मी आणि लसणाची पात. हे मिक्स करून घेऊया. तेलावरती भाज्या ह्या छान परतून घ्यायच्या आहेत. आता आपल्या भाज्या मस्तपैकी परतल्या गेल्या आहेत. आता यामध्ये आपण सॉस टाकूया. टोमॅटो सॉस टाकूया. रेड चिली सॉस, सोया सॉस, थोडंसं लाल तिखट, नुसार थोडंसं मीठ, कारण आपण भाज्या टाकलेल्या आहेत. आता एक थोडंसं आपण परतून घेऊया. मस्तपैकी आपली मंचुरियन होणार आहेत गावाकडच्या पद्धतीमध्ये. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्तपैकी आता आपल्या सॉस वगैरे परतला गेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये थोडीशी आपण चवीनुसार साखर टाकायची आहे. म्हणजे आंबट, गोड आणि तिखट असं छानपैकी कॉम्बिनेशन होईल. आता याला छानपैकी उकळी आणायची आहे. पाहू शकता मी सॉस दुसरीकडे ठेवलेला आहे. तिथे देखील आग चालू आहे. ही आवली चूल आहे त्याच्यामुळे दुसरीकडे ठेवलेले आहे. आणि पुन्हा आपण कढई ठेवलेली आहे. आता जे आपण बॉल्स तळून ठेवले होते ते पुन्हा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर असं केल्याने मस्तपैकी कुरकुरीत बॉल्स होतात आपले. जास्त नाही तळून घ्यायचे, 1-2 मिनटासाठी तळून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता इकडे देखील छानपैकी उकळी यायला लागलेली आहे. अशा प्रकारे जर तळून घेतले पुन्हा तर मस्तपैकी कुरकुरीत होतात. कुरकुरीत तर झालेलीच आहेत, परंतु आयत्या वेळेस खाण्याच्या आधी अशा प्रकारे 1-2 मिनटं तेलामध्ये तळून घ्यायचे, म्हणजे चांगले लागतात खायला. आता ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घेऊया. आता आपण मिक्स करून घेऊया. मस्तपैकी आपली मंचुरियन इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मंचुरियन करून पहा, खूप छान होतात. आता खाली उतरून घेऊया आपण, खाण्यासाठी तयार आहे. आजचे हे व्हेज मंचुरियन गावाकडच्या पद्धतीमध्ये मी केलेले आहेत. जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच असे व्हेज मंचुरियन करून पहा, खूप छान झालेले आहेत.